नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर घरचं ना तांदळाचं पीठ संपलेलं होतं, तर ते तांदूळ स्वच्छ करून त्यांना धुवून वाळवून घेतलं की मग जे तांदळाचं पीठ आहे तर ते बनवायला बरं पडतं. आणि आजचं जे वातावरण आहे तर ते बऱ्यापैकी ना थोडंसं खुलं होतं, म्हणजे पाऊस येत नव्हता आणि आकाशात सुद्धा पाहिजे तेवढे ढग काही होते नाही. 3-4 दिवसाच्या नंतर आजचं जे वातावरण आहे तर ते छान असं मोकळं होतं. तर म्हटलं आधी ना हे जे तांदूळ आहेत तर ते धुवून टाकून देते, कारण घरी जर तांदळाचं पीठ असलं की कोणत्याही कामी येतं ते. आणि आता तसंही बघा पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये काकडीचे थालीपीठ, आळूच्या वड्या, म्हणजे आमच्या इकडे तर त्याला कोसईच्या वड्या असे म्हणतात, तर त्या वड्या अशा ना बऱ्या प्रमाणामध्ये आपण बनवतो, कारण या दिवसांमध्ये ना काकड्या, आळूचे पानं खूप असे मार्केटमध्ये मिळतात. आणि घरीसुद्धा मी ना ह्या ज्या म्हणजे जे कोसईची पानं आहेत, आळूचे पानं आहेत तर ते लावलेले आहेत. आणि ते सुद्धा आता ना छान असे मोठे झाले आहेत, तर त्यांनासुद्धा कट करून त्यांच्या वड्या बनवायच्या होत्या मला. पण घरी ना तांदळाचं जे पीठ आहे तर ते संपलं होतं. तर म्हटलं आजचं वातावरण छान असं मोकळं आहे, तर तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यांना धुवून त्याचं जे पीठ आहे तर ते दळून घेऊन यायचं म्हणून. कारण बघा जे राशनचे तांदूळ असतात ना तर त्यांना ना म्हणजे बऱ्याच दिवसाचं ते ठेवलेलं असतं. आणि हे जे जाडे तांदूळ आहेत तर ते मी इडलीसाठी, डोशासाठी वापरते. तर त्यांना बघा आधी ना थोडंसं धुवून घेतलं की त्यामध्ये थोडासा ना असा जो धूसर वास येतो तर तो निघून जातो. तर छान असं वातावरण मोकळं होतं, तर म्हणून मग मी त्यांना धुवून घेतलं आणि पाणी निथरण्यासाठी ठेवले. आणि आता बघा पावसाळा सुरू झाला आहे आणि जे झाडं आहेत, फुलझाडं म्हणा किंवा शोचे झाडं म्हणा, तर बघा आत्ता कुठे त्यांना जो त्यांचा रंग आहे, जो ओरिजिनल रंग आहे तर तो त्यांना चढत आहे. म्हणजे जे फुलझाडं आहेत तर त्यांना बघा किती छान असे फुलं आले आहेत. आणि हे जे जास्वंदाचं झाड आहे तर ते तुम्ही बघू शकत असाल, इतक्या सगळ्या कळ्या आल्या आहेत त्याला. म्हणजे एका एका देठावरनं 8-8, 10-10 कळ्या आलेल्या आहेत आणि रोजच्यासारखं फूल देणं त्याचं चालू आहे. आणि फुलाचा जो रंग आहे तर तो इतका छान आहे. आणि सगळे जे झाडं आहेत तर ते तुम्ही बघू शकत असाल, इतके मस्त छान असे सगळे झाडं म्हणजे ग्रो झाले आहेत. आणि ज्या नवीन कटिंग मी लावलेल्या होत्या तर जवळपास सगळ्या ज्या कटिंग आहेत तर त्या जगलेल्या आहेत. आणि बाल्कनीमध्ये बघा जेव्हा फुलांचे झाडं असतात ना तर खरंच त्यावेळेला ना बाल्कनी इतकी सुंदर दिसते. म्हणजे कितीही ऑर्नामेंटल प्लांट्स आपण लावले, कितीही शोचे झाडं आपण लावले, पण तरीहीसुद्धा फुलांच्या झाडांची शोभा ना ती फुलांच्या झाडांनाच येते. आणि खरं सांगते आता ना बाल्कनीमध्ये फुलांचे झाडं ॲड केलेले आहेत मी. आणि त्यांना ना जी फुलं येतात ना तर खरंच झाडं ना इतके सुंदर दिसतात, खूप सुंदर दिसते आता बाल्कनी. तर मस्त छान असं फुलांच्या झाडांना त्यांच्या लायकचं जे वातावरण आहे तर ते मिळालेलं आहे. आणि फुलांचे जी झाडं आहेत तर ते मस्त छान असे बहरलेले आहेत. बऱ्याच दिवसापासून ना मी झाडांना पाणीसुद्धा घातलेलं नाही आणि स्प्रेसुद्धा केलेला नाही आहे, कारण आता जवळपास 4-5 दिवस झाले कंटिन्युअसली पाणी येत आहे. आणि अशा याच्यामध्ये बघा वरचंही पाणी म्हणजे झाडांना मिळतं आणि पुन्हा आपणही पाणी टाकतो, तर ते झाडांना पाणी जास्त होऊन जातं आणि त्यामुळे मग झाडं खराब होतात. तर अशा सीजनमध्ये बघा जेव्हा पाणी जास्त असतं ना, म्हणजे वरचं पाणी बऱ्यापैकी येत असेल तर त्यावेळेला ना झाडांना पाणी घालायचं नाही. तर आज म्हटलं वातावरण ना मोकळं आहे तर झाडांना स्प्रे करून घेते. बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की झाडांना स्प्रे तुम्ही कुठला करता, म्हणजे काय टाकता पाणी त्या म्हणजे पाण्याच्या याच्यामध्ये काय टाकता. तर बघा जर तुमच्या इथे कीटक वगैरे असतील किंवा मेलीबग्स असतील ना, तर या स्प्रे बॉटलमध्ये म्हणजे 1 लिटरची स्प्रे बॉटल असेल किंवा 2 लिटरची स्प्रे बॉटल असेल तर त्यामध्ये ना 10-20 थेंब नीम ऑइल टाका. तर त्या नीम ऑइलने जे काही किडे कीटक वगैरे झाडांवर असतात किंवा जे पांढऱ्या रंगाचे बघा मिलीबग्स म्हणतात त्यांना, जास्वंदीच्या झाडावर खूप बघायला मिळतात ते. आणि ते जर का झाडांवर झाले तर मग झाड ना खूप असं खराब होऊन जातं. तर जर तुमच्या इथे किडे असतील किंवा कीटक असतील तर नर्सरीमध्ये ना नीम ऑइल म्हणून मिळतं, तर ते तुम्ही पाण्यामध्ये टाका आणि त्याच्याने स्प्रे करा. किंवा मग साध्या पाण्याने जरी स्प्रे केला ना तरी जे किडे कीटक आहेत ना तर ते बऱ्या प्रमाणामध्ये निघून जातात. पण किड्यांचं प्रमाण जर जास्त असेल
तर तो जो लिक्विड आहे नीम ऑइलचा, तर तो तुम्ही आवर्जून घेऊन या आणि झाडांवर स्प्रे करा. तर बघा त्याच्याने ना झाडांना छान असे टवटवीत दिसतात आणि कीटक जर झाडांवर नसतील ना, तर झाडांचं जे पोषक तत्व आहे तर ते झाडांनाच मिळतं, कीटक शोषून घेत नाही. त्यामुळे झाडं जे आहेत तर ते छान असे फ्रेश आणि हेल्दी राहतात. आणि सध्या याच्यामध्ये ना वातावरणाच्या याच्याने सुद्धा झाडांना खूप छान असे फ्रेश, हिरवेगार आणि टवटवीत झालेले आहेत. तर उद्याला ना आषाढी एकादशी आहे. तसा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्यालाच येणार आहे. कारण आज तर हा व्हिडिओ जो आहे तर तो म्हणजे आजचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि हा व्हिडिओ उद्याला 12 वाजेपर्यंत येणार. कारण आषाढी एकादशीच्या पूजेचा जो व्हिडिओ आहे तर तो म्हणजे पूजापाठ वगैरे सगळं करून 12 वाजेपर्यंत सगळं व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून तो पोस्ट करणं माझ्याच्यानं काही शक्य होणार नाही. तर म्हणून मग आदल्या दिवशी ना जे मी शूट केलेलं होतं म्हणजे पूजेची जी काही तयारी मी केलेली होती तर ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा उद्याला ना आषाढी एकादशी आहे आणि उद्याच्या दिवशी म्हणजे पूजापाठ असेल तर त्या दिवशी बघा घरातले सगळे कामं असतात आणि पुन्हा मग आणखी पूजेचं एक्स्ट्राचं तामझाम असतं. तर या सगळ्या गोष्टी करायला ना खूप उशीर होतो. तर त्यामुळे मग आदल्या दिवशी सगळे जे काही देवपूजेचे भांडे वगैरे आहेत किंवा पूजेची थोडीफार जी तयारी आहे तर ती मी करून घेते. कारण पूजेच्या दिवशी बघा खूप असा ना वेळ होऊन जातो, घरकामं असतात, घराची साफसफाई असते, मुलांचे टिफिन असतात, देवपूजेचे भांडे स्वच्छ करा, देव्हारा स्वच्छ करा, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्यामुळे मग माझ्याच्याने जेव्हा शक्य होईल ना तर त्यावेळेला मी काय करते, आदल्या दिवशी देवपूजेचे जे काही भांडे वगैरे आहेत किंवा देवपूजेची जी काही तयारी मी करू शकते तर ती मी आदल्याच दिवशी करून घेते. तर इथे मी सगळे जे देवपूजेचे भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घेतले. जेव्हाही आपण देवपूजेचे भांडे स्वच्छ करतो तर ज्या पावडरने स्वच्छ करतो त्याच्यासोबत ना थोडंसं विमचं लिक्विड घ्यायचं. त्याच्याने जे भांडे आहेत तर ते छान असे स्वच्छ होतात आणि लवकर खराबसुद्धा होत नाही. मागच्या वेळेला ना माझ्याच आईचं म्हणणं होतं की तुझे देवपूजेचे भांडे छान असे चमकतात आणि माझ्या इथले भांडे लवकरच खराब होतात. तर बघा जेव्हा आपण देवपूजेचे भांडे स्वच्छ करतो ना तर त्यांना ना सुक्या कपड्याने पुसूनसुद्धा घ्यावं लागतं. कारण ते जे पाणी तिथेच जर सुकलं म्हणजे ज्या पाण्याने आपण धुतो ते पाणी तिथेच सुकलं की त्यावर ना लगेच डाग पडतात. तर म्हणून मग जे पूजेचे भांडे आहेत तर त्यांना छान असं सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं. सोबतच ना देव्हारासुद्धा मी स्वच्छ करून घेतला. खूप एकदम डीप क्लिनिंग काही काढलेली नाही कारण आत्ताच 15 दिवसाच्या आधीच मी सगळा देव्हारा स्वच्छ करून घेतला होता. त्यामुळे मग वरच्यावर जी काही धूळ वगैरे असते तर ती सगळी पुसून घेते. कारण बघा पूजापातींच्या दिवशी देव्हारा वगैरे सगळा छान असा स्वच्छ केला की बघायला चांगला दिसतो आणि मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि पूजापाठ व्यवस्थितरित्या पूजापाठ व्यवस्थितरित्या झाली तर याचं समाधानसुद्धा वेगळंच असतं. तर सगळा देव्हारा स्वच्छ करून घेतला, पूजासुद्धा आटोपून घेतली आणि सोबतच तुळशासुद्धा मी आजच तोडून घेतल्या. कारण उद्या बघा आपल्याला विठ्ठल भगवानांना, विष्णू भगवानांना तुळस अर्पण करायची आहे आणि उद्याची एकादशी आहे. तुळशीला आपल्याला स्पर्श करता येणार नाही आणि घाई गडबडसुद्धा होते. तर म्हणून मग ज्या ज्या गोष्टी मला शक्य होत गेल्या तर अशी लहान सहान जी तयारी आहे तर ती मी आजच करून ठेवलेली. तर अशी थोडीफार तयारी असली आपली पूजेची की पूजेचा जो दिवस आहे तर तो थोडासा निवांत जातो. म्हणजे आदल्याच दिवशी थोडीफार अशी तयारी करून ठेवली की पूजेचा दिवस फारसा तर नाही, कारण बाकीचे पुन्हा कामं असतातच, ते सुद्धा आपल्याला करायची असतात. पण पूजेची जी तयारी आहे तर त्याविषयीचा जो म्हणजे दिवस आहे तर तो थोडासा निवांत जातो. आणि तसंही बघा उद्याची ना आषाढी एकादशी आहे. ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्यालाच येणार आहे आणि एकादशीच्या पूजेचा जो व्हिडिओ आहे तर तो नंतरच्या दिवशी येणार. कारण बघा डेली 12 वाजता आपले व्हिडिओ येतात आणि 12 वाजेपर्यंत सगळी पूजापाठ करून व्हिडिओची एडिटिंग करून म्हणजे शूट करता करता कामं करणं, व्हिडिओची एडिटिंग करून 12 वाजेपर्यंत व्हिडिओ पोस्ट करणं काही होत नाही. त्यामुळे मग एकादशीच्या पूजेचा जो व्हिडिओ आहे तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला येणार आणि हा आहे आदल्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे शुक्रवारचा. शनिवारची आहे आषाढी एकादशी. तर हा जो म्हणजे ही जी तयारी आहे तर ती मी आजच करून ठेवली. देव्हारासुद्धा क्लीन करून घेतला. फारसा काही नाही, डीप क्लिनिंग करायची नव्हती कारण आत्ताच 8-15 दिवसाच्या आधीच मी सगळा जो देव्हारा आहे तर तो डीप क्लिनिंग केला होता. आणि त्यानंतर देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यासुद्धा सगळ्या स्वच्छ केलेल्या होत्या. तर देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते बघा आठवड्यातून 2 वेळा तरी स्वच्छ करावेच लागतात. कारण ना पाण्यामध्ये क्षार असतो, पाणी खूप खराब असतं, तर त्यामुळे देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते लवकरच खराब होतात. त्यामुळे मग आठवड्यातून 2दा तरी करावंच लागतं.
आणि वस्त्रसुद्धा मी आज बदलून घेतले. आता या 4-5 दिवसाच्या आधी म्हणजे महिन्याची जी अडचण आहे माझी तर तीच चालू होती. देवपूजा जी आहे तर ते मुलं करून द्यायचे. तर देवांना आंघोळ घालणे, त्यांच्या साजशृंगार करणे, या गोष्टी ज्या आहेत तर त्या सगळे व्यवस्थित करून घेतात. म्हणजे किट्टूकडेच असते, कारण तिची शाळा उशिरा असते, 11 वाजता घरून निघते ती. तर त्यामुळे मग देवपूजा जी आहे माझ्या अडचणीच्या दिवसांमध्ये किट्टू करून देते. तर ती लहान आहे आणि व्यवस्थित झटकणं हे ते म्हणजे तिला व्यवस्थित जमत नाही. तर त्यामुळे मग अडचण संपली की आधी वस्त्र वगैरे सगळे बदलून घेते मी आणि देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते सुद्धा स्वच्छ करून घेते. तर बघा, इतकंच जे काम आहे आपलं आज आपण केलं तर उद्याला आपल्याला पाहिजे तेवढा म्हणजे पूजेसाठीचा थोडासा तरी वेळ जो आहे तर तो निवांत जातो. तर त्यामुळे मग आदल्या दिवशी अशी जी थोडीफार तयारी आहे तर ती मी करून ठेवते. आणि तशीही बघा, उद्याची ना एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श आपल्याला करता येत नाही किंवा तुळशी तोडता येत नाही. त्यामुळे मग जेव्हा कधी एकादशी असते तर आदल्याच दिवशी ज्या काही तुळशा वगैरे आहेत तर त्या तोडून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने सगळी जी तयारी आहे, सगळी नाही थोडीफार जी तयारी आहे तर ती मी आज केलेली आहे. आणि आजचा अवतार बघा, केस सगळे असे मोकळे सोडलेले आहेत, कारण केस ना ओले होते. तरी वातावरण ना बऱ्यापैकी मोकळा आहे, आज खुलं आहे. तर थोडेफार सुकले पण तरीसुद्धा सादरच होते थोडेसे, तर मग मी असे मोकळेच सोडलेत. आणि केससुद्धा बघा वाईट व्हायला लागलेले आहेत. आणि एका ताईंची ना कमेंट होती की इंडस व्हॅलीचं जे कलर आहे तर ते तुम्ही लावून बघा, छान असतं म्हणून. पण सध्या मी काही ते आणलेलं नाही. त्याचं कारण असं, कारण मागच्या वेळेला ना मी खुली जी मेहंदी असते तर ती 1 किलो मेहंदी आणलेली होती. तर तीच ठेवलेली आहे. तर म्हटलं आधी हिला संपवून घेते आणि त्यानंतर मग जो कलर आहे तर तो लावणार म्हणून. म्हणजे कंजूसी वगैरे असा काही प्रकार नाही. पण ना मेहंदी आणली आहे, मग ना ती फेकण्यामध्ये जाईल आणि तिचा मग काहीच वापर होणार नाही किंवा मी काहीच तिचा उपयोग करणार नाही. तर म्हणून मग म्हटलं की आधी मेहंदी संपवून घेते आणि त्यानंतर मग जो कलर आहे तर तो मागवणार. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.